नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते। तुळस ही केवळ एक साधी वनस्पती नसून ती माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते। त्यामुळे अनेक घरांमध्ये सकाळ संध्याकाळ तुळशीची पूजा केली जाते। असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप निरोगी आणि हिरवेगार असते त्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचा वास असतो। तर मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी तुळशीला इतके महत्त्व का दिले असेल याचा कधी विचार केला आहे का? यामागे केवळ धार्मिक श्रद्धाच नाही तर जीवनातील अनेक सकारात्मक अनुभव देखील जोडलेले आहेत। अनेक लोकांचा असा विश्वास आहे की तुळशीचे रोप घरातील वातावरणाबद्दल काही संकेत देत असते। हे संकेत श्रद्धा आणि परंपरेवरती आधारित असले तरी आजही अनेक लोक त्यांना महत्त्व देतात। तर सर्वप्रथम शुभ संकेताविषयी आपण जाणून घेऊया, त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। जर तुमच्या घरातील तुळशीचे रोप सतत वाढत असेल, त्याला नवीन कोवळी पाने येत असतील आणि ते नेहमी हिरवेगार दिसत असेल तर हा अत्यंत शुभ संकेत मानला जातो। असे म्हटले जाते की घरात सकारात्मक ऊर्जा वाढत आहे आणि कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात प्रगतीची नवी दारे उघडू शकतात। तुळशीच्या रोपावर सकाळच्या वेळी फुलपाखरे येणे किंवा चिमण्या येऊन बसणे हे देखील शुभ संकेत मानले जाते। लोकमान्यतेनुसार अशा घटना घरातील आनंद, सौभाग्य आणि समाधानाचे प्रतीक असतात। काही वेळा तुळशीच्या कुंडीजवळ छोटी नवीन रोपे उगवलेली दिसतात। हा देखील एक सुंदर संकेत मानला जातो। याचा अर्थ घरामध्ये नवीन संधी, आनंदाच्या बातम्या किंवा प्रगतीचे योग्य निर्माण होत असते असे मानले जाते। मित्रांनो, आता काही अशा संकेताविषयी बोलूया ज्याकडे सावधगिरीने पाहिले जाते। 1. जर तुळशीचे रोप योग्य काळजी घेऊनही अचानक कोमेजू लागले, पाने वाळू लागली किंवा त्याची वाढ थांबली तर अनेक लोक याला इशारा मानतात। अशा वेळी घरातील वातावरण, आपले वर्तन, घरातील सदस्यांमधील संबंध आणि मानसिक तणाव याकडे लक्ष देण्याची गरज असते। जर हिरवीगार पाने विनाकारण गळू लागली तर काही परंपरेमध्ये हे घरातील मतभेद किंवा तणाव वाढण्याचे संकेत मानले जाते। त्यामुळे अशा वेळी संयम राखणे, प्रेमाने संवाद साधणे आणि वाद टाळणे योग्य मानले जाते। 3. तुळशीच्या रोपाची नियमित काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। रोज स्वच्छ पाणी घालणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि श्रद्धेने पूजा करणे यामुळे मनाला प्रसन्नता मिळते। अनेकांना असं वाटते की तुळशीजवळ काही मिनिटे शांत बसल्याने मनातील तणाव कमी होतो आणि सकारात्मक विचार वाढतात। आयुर्वेदामध्ये देखील तुळशीचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे। तुळशीची पाने अनेक पारंपरिक घरगुती उपायांमध्ये देखील वापरली जातात। तुळशीचा सुगंध वातावरण ताजेतवाने ठेवण्यास मदत करतो असे मानले जाते। वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घराच्या योग्य ठिकाणी ठेवले तर वातावरण अधिक प्रसन्न राहते असे सांगितले जाते। विशेषतः स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या जागेत तुळशीची लागवड करण्याचा सल्ला दिला जातो। तर मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणताही शुभ संकेत किंवा अशुभ संकेत आपल्या कर्मापेक्षा मोठा नसतो। आपल्या घरातील प्रेम, एकता, परस्पर आदर आणि सकारात्मक विचार हेच खरे सुख आणि समृद्धीचे आधारस्तंभ आहेत। तुळस आपल्याला श्रद्धा, शुद्धता आणि सकारात्मकतेचा संदेश देते। म्हणूनच रोज काही क्षण तुळशीसमोर प्रार्थना करा, घरातील ज्येष्ठांचा आदर करा, गरजू लोकांना मदत करा, मनामध्ये चांगले विचार ठेवा। असे केल्याने जीवनात आनंद आणि समाधान नक्कीच वाढेल। तर मित्रांनो, तुम्हीही तुळशीची पूजा करत असाल तर कमेंटमध्ये जय तुळशी माता असे नक्की लिहा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व आपल्या मित्र नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच धार्मिक आणि विविध माहितींविषयी व तसेच प्रेरणादायी माहितींविषयी आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या सर्वांवर तुळशी माता आणि भगवान विष्णू यांची कृपा सदैव राहो। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।